बदलापुरात चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं। या अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरलेल्या 140 जणांविरोधातही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। दुसरीकडे या प्रकरणात शाळेचे अध्यक्ष आणि सचिव अद्यापही फरार आहेत। त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होतोय। बदलापूरच्या या आदर्श शाळेत 16 ऑगस्टला 2-3.5 वर्षाच्या लहानग्या मुलींवर नराधम सफाई कर्मचारी अक्षय शिंदेने अत्याचार केले। याची तक्रार दाखल करून घेण्यास आणि आरोपीवर कारवाई करण्यास विलंब झाला। याचे जोरदार पडसाद उमटले आणि बदलापूरच्या शाळेबाहेर आणि रेल्वे स्टेशनच्या रुळांवर आंदोलन करण्यात आलं। यावरून जोरदार राजकारणही रंगलं। या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात गुरुवारी 500 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आले। एसआयटीच्या अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वात या अत्याचार प्रकरणी तपास सुरू आहे। आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यात आले आहेत। चिमुरड्या मुलींनी आरोपीची केलेली ओळख परेडही महत्त्वाची आहे। 2 मुलींवरील अत्याचार प्रकरणात 2 स्वतंत्र आरोपपत्र दाखल करण्यात आले। 500 पानांच्या आरोपपत्रात तांत्रिक पुराव्यांचाही समावेश आहे। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची एसआयटीची मागणी आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांचा तपास हा सुरू आहे। एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्णपणे प्रकरणाचा तपास आहे तो केला जातोय। बदलापूर या इथून असलेल्या घटनेमध्ये अनेक जणांवरती गुन्हा दाखल झाला। त्याचमध्ये शाळेवरती देखील हा गुन्हा दाखल झालेला असताना आदर्श विद्या मंदिर या शाळेच्या संस्थेवरील असलेले 2 जण मात्र अजूनपर्यंत फरार असल्याचं या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांना या दोन्ही आरोपींचा अजूनपर्यंत शोध हा लागलेला नाहीये, परंतु बाकीच्या संपूर्णपणे प्रकरणावरती आरोपपत्र हे पोलिसांकडून कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या संपूर्णपणे प्रकरणाचा तपास हा सुरू असताना 1 महिना उलगडला तरी सुद्धा जी ठोस कारणं आहेत, जे आरोपी आहेत त्यांना मात्र अटक न झाल्यामुळे बदलापूर परिसरामधील एकच चर्चा आहे। पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह कुठेतरी उद्भवत आहेत। या प्रकरणी नराधम अक्षय शिंदेवर आरोपपत्र दाखल झालं असलं तरी अद्यापही या प्रकरणी 2 आरोपी अजून मोकाट आहेत। शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊनही त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। या आरोपींचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी वकिलांच्या वतीने करण्यात येते। तर या आरोपींना राजकीय संरक्षण असल्याची टीका महाविकास आघाडीचे नेते करतायत। आता ॲक्च्युली बघायला गेलं तर ऑनगोइंग प्रोसिजर चालू आहे पोलिसांची। त्यांनी ते जसे आंदोलकांना गुन्हे दाखल झाले त्यानंतर त्यांना जसे पोलीस शोधतात त्याप्रमाणे यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे होती। त्यांना ते बघायला पाहिजे होते, परंतु तसं दिसत नाहीये। एकंदरीत आपटे आणि कोतवाल ह्यांना एकनाथ शिंदेंचं संरक्षण आहे, मी तुम्हाला आत्ता सांगतो। कारण या संस्था त्यांचे चिरंजीव जे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघात आहेत आणि आपटे आणि कोतवालांचे संबंध हे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाशी अत्यंत घनिष्ठ आहेत। त्याच्यामुळे या बलात्कार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे। आपटे आणि कोतवालला वाचवायचं काम हे एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। शाळेचे पदाधिकारी असलेले 2 आरोपी मोकाट असताना दुसरीकडे या प्रकरणी आंदोलन करण्यासाठी रुळावर उतरलेल्या 140 जणांविरोधात पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केलेत। यात काही पत्रकारांचाही समावेश आहे। या सगळ्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे पत्रकारांवर गुन्हे दाखल झाल्याचा आरोप पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांनी केलाय। त्यातच आंदोलकांना भिवंडी पोलीस ठाण्यात हजेरीसाठी बोलवण्यात येत असल्यानेही संशय व्यक्त होतोय। गुन्हा दाखल केला, दंगलीचा हा गुन्हा दाखल केलेला आहे। मग पत्रकारिता करताना जर पोलिसांना आम्ही सहकार्य करतोय, पत्रकारिता थांबवा बोलतायत, न्यूज करू नका बोलतायत, आम्ही त्यांना सहकार्य करतोय, तरी कशा पद्धतीचा हा गुन्हा दाखल झाला एक आणखी मला एक नमूद करावंसं वाटतंय। हे झाल्यानंतर या ठिकाणी रेल्वे स्थानकावरती काही राजकीय नेते मंडळींसोबत या पोलीस प्रशासनाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये काही भाजपाच्या पदाधिकारी होते, त्यांचं नाव वगळण्यात आलं आणि म्हणजे मी एक पत्रकार म्हणून माझं नाव तिथे ऍड करण्यात आलं आणि म्हणजे हे सगळं झालं कुठे, नाव ऍड कुठे करण्यात आलं तर हे या मीटिंगमध्ये करण्यात आलेलं आहे। तर एक म्हणजे माध्यम म्हणून काम करत असताना आपण समाजामध्ये जे काही घडतंय वाचा फोडण्याचं काम करतो आणि हे सगळं करत असताना कुठेतरी अब्रू नुकसानी होते, कारण की दंगलीसारखे गुन्हे आपल्यावरती दाखल होतात। या घटनेला महिना उलटून गेला असला तरी बदलापूरकरांच्या मनातला उद्रेक मात्र अद्यापही धगधगताच आहे। आरोपीला फाशी कधी होणार असा सवाल संतप्त बदलापूरकर करतायत। त्या मुली आमच्या घरातल्या मुली आहेत म्हणून समजून आम्ही जर उतरलो असतो आणि आमच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर आम्हाला हजेरीला म्हणून भिवंडीला जावं असं ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। जेव्हा की आरोपी फरार आहेत, तुम्ही आरोपींना आधी हजर करा। म्हणजे आरोपी हजर न करता यांनी चार्जशीट दाखल केली, हा एसआयटीचा कितीतरी मोठा म्हणजे आरोपी फरार आहे तुम्ही दाखवताय
मग आरोपी जर फरार आहेत तर पोलिसांना माहिती नाही आहे का आरोपी कुठे आहेत? माहिती आहे सगळं. जर तुम्ही सामान्य माणसाला जर एखाद्याला अटक करायची असेल तर त्याच्या घरच्यांना त्रास देता. म्हणजे अगदी ह्या घटनेमध्ये सुद्धा रेल्वे पोलिसांनी जी काही कारवाई केली त्याच्यामध्ये पालकांना त्रास दिला. तुम्ही तुमच्या मुलांना हजर करा, नाहीतर तुम्हाला आम्ही उचलून घेऊन जाऊ. मग हे जे आरोपी आहेत, शाळा प्रशासनाचे जे आरोपी आहेत, त्या आरोपीला जर असं का आणू शकत नाहीत? ही सगळ्यात मोठी गोष्ट आणि ही जी चर्चा ही बदलापूर शहरात चालू झालेली आहे. आत्ताच्या घडीला तरी पोलिसांवर तेवढा विश्वास राहिलेला नाहीये, कारण जी व्यथा खरं म्हणायला हवं जी झाली ती खूप म्हणजे खूप चुकीची झाली. आणि त्याच्यावर जर आम्ही कोणी महिला इतर अख्खा बदलापूर जर आवाज उठवत आहे तर त्याच याच्याने तुम्ही तेवढं लक्ष द्यायला हवं होतं. आज जन्म दिलेल्या मुलांना त्रास काय होतोय तो आई वडिलांशिवाय कोणाला कळत नाही. तुम्ही ज्या खुर्चीवर बसता त्याचा जर तुम्ही दुरुपयोग घेणार असाल तर मग निंदनीयच आहे. काही अधिकार नाहीये तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचं, तुम्हाला न्याय देता येत नाही. SIT या प्रकरणाचा तपास करत असताना शाळेचे पदाधिकारी अद्यापही फरार कसे हा प्रश्न उपस्थित होतोय. या आरोपींना अटक झाली नाही तर पुन्हा आंदोलन करावं लागेल असा इशारा बदलापूरकरांनी दिलाय. पोलीस आता या प्रकरणात काय करणार? फरार आरोपींच्या मुसक्या आवळून चिमुकल्यांना न्याय देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. निखिल चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, बदलापूर.